हॅलो गाईड, कशा आहात तुम्ही सगळे? तर गुड नाईट. मी आधीच म्हणतो कारण की रात्रीचे 9:15 वाजले. अभि एक शिकार करण्यासाठी जातो तेव्हा तो वेळ रात्रीचा तो, कारण की रात्री शिकार गाठण्याची शक्यता जास्त असतात. त्यामुळे आम्ही रात्रीचे 10 वाजता निघालात खेकडे धरण्यासाठी. ओलांडून आम्हाला पलीकडे जायचं आहे. आम्हाला जायचं होतं दाई तलावाच्या नदीवर, जिथं की खेकडा चांगल्या ठिकाणी आपल्याला चांगले मिळतील. त्यासाठी आम्ही गेला एका तळामध्ये जिथं आम्हाला खेकडे धरायचे आहेत. आम्ही सगळेजण गाडी घेऊन आम्ही निघालात 4-5 जण. आम्हाला तर अनुभव बी नव्हता. आम्ही एका पोराला घेऊन जाण्यासाठी एक प्रयत्न बी केला आणि तो पोरग आपण ते नेमका आहे तरी 4 गाडीवर 3-3 म्हणजे 12 जण होतो आम्ही सगळेजण. एक महिना झाला होता की पावसाचा खूप मोठा लोंढा आला होता आणि हा पूल वाहून गेला होता. त्यावरून आम्ही सगळेजण एकत्र आले म्हणून आम्ही चलत राहिलो. आसाडाव गावामध्ये सगळे शामसूम झाले होते. त्या गावामधून आम्ही जात असताना एक थोडंपी मस्ती दंगा नाही केली. पुढे जाऊन आम्ही पुलावर थांबलो, जेथे की जाण्यासाठी रस्ता नव्हता आणि तिथे नदीमध्ये मोठमोठे मासे बी होते. ते पाहत नजारा बघत बसलो आणि त्याचबरोबर आम्हाला छोट्याशा रस्त्यावरून गाडी क्रॉस करायची होती. ते क्रॉस करण्यासाठी आम्ही भेट होतो. तेव्हा मिथुन रावांनी हिंमत दाखवली आणि सगळ्या गाड्या पुढे क्रॉस केली. मिथुन दादाशिवाय कोणाची हिंमत होत नव्हती. मिथुन दादानी एका पाठोपाठ सगळी गाडी पुढल्या पॉईंटवर आणल्या होत्या. रोटवरून गाडी आणणं त्याच्यासाठी हिंमतच पाहिजे असतं आणि दररोजची प्रॅक्टिस पण पाहिजे असतं. त्यावरून मिथुनराव काय म्हणते बघा. विषय काय माहिती काय, लारती जर पकडले नाही का आधार राहू नका, हात उगच गले बळून करा पकडे नाही गाडी अंग खेचन हाय हालत थोडा. रस्त्याचं काम चालू आहे माहिती असून सध्या आम्ही आलो होतो तिकडे. सगळ्या गाड्या पूल ओलांडल्या होत्या आणि सगळेजण रेडी होते ते म्हणजे पुढे जाण्यासाठी. आम्हाला लोकेशन माहिती नव्हतं, त्यासाठी एका पोराला ड्रॉप करायचा होता. त्यासाठी आम्ही शेदा गावामध्ये गेलो, कारण की तो आमच्या आधी येऊन उभारलेला होता. सगळेजण खेकडे धरण्यासाठी उत्सुक होतो आणि सगळेजण रेडी होतो. तर आम्ही निघाला. ह्या रूटला येण्याचा हा माझा फर्स्ट डे होती, कारण की मी ह्याच्या आधी ह्या रूटला कधी आलो नव्हतो. ही रूट माझ्यासाठी नवीनच होता. त्यामुळे ह्या रूटला मी परिपूर्ण निरीक्षण केलं आणि एका डोंगराळ मार्गे गाडी नेली, कारण की अशा रूटनं मी गाडी कधीच नेली नव्हती. तर हा रूट एकदम ॲमेझॉन टाईप असा होता आणि एकदम खतरनाक होता. जे हेवी ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी हा रूट परफेक्ट होता, कारण की ह्या रूटमध्ये चिखल, माती, दगडं, मुरुम अशा आणि कच्चा रस्ता अशाने रस्ता भरलेला होता. त्यामुळे इथं व्हिडिओ करे का मोबाईल लारच बाबू याचं नाव बाबू काय तर गाडी केली तर आम्ही प्रत्येक रंगात आवाज आहे. गाडी पडी गई गाडी आहे किंतु इथून पुढे गाडी जात नव्हती. त्यामुळे आम्ही पायी यात्रा काढली, कारण की घास ऑलरेडी एवढे मोठे वाढलेले होते आणि त्यामधून आम्ही तर शॉर्ट वगैरे घालून गेलो होतो. आम्हाला तर काही माहिती बी नव्हतं. फर्स्ट टाइम होता ना, नाही तर तयारीने आला होता. बहुत हार्ड है भाई इधर. हाँ जाओ जाओ जाओ. हम चालते आहोत. गाडीच पडली.
काय काय सुधारतो मोठा उतर मिळते मग काय देख मला शेवटी काय करतो गाडी वाटायला काय होता म्हणा रस्ता बे लोक तू जाते हो रे आपण जायला देऊ लोक सध्या स्लिप येत आहे रे. कोण सांगा पाहिजे फर्स्ट टाइम आहेच आपण मोठे भाटा अवगत आता एक लावून काही काही फक्त उलाट कर रे गाडी चांगल्यावर पाणी किंमत आणलं होतं लागलाय अमेझॉन जंगली नाही तो अमेझॉन जंगल नाही जंगली मला नाही आता नाही चोर समजून त्यांना दिगाव कोणी आपल्याला बरं पार दिस जातो खरंच बोल नाही जवळ संकला जवळ आते कसे असते रस्ता घेतले आहे मग 4 किलोमीटर पडत जातो मग ओढी राहू मोबाईल सिम झाले पडवत कधी पाणी मस्त नाही मग पैसा आपण गाडी जुने हेगीच नाही आरात गाडी चला वाचली नाही मारा सोन्यान मार गाडी बिसरी सोन्यान बस तुम्ही कोण किती एवढं घाई घालायचं गाडीचा परवाज इथपर्यंतच होता. इथून पुढे गाडी जात नव्हती, त्यामुळे आम्ही पायी यात्रा काढली. तुम्ही बघा तर एकदा लाईनमध्ये किती डामका दिसायले, 1 डझनच्या वर दिसायलेत. बघा ना, तुम्ही एकदा बघतच राहा नेमका हे लोकेशन कसं आहे आणि कुठपर्यंत आहे तुम्ही बघतच राहा. फायनली एवढं ट्रॅव्हल करून आणि एवढं वॉक करून आम्ही लोकेशनवर पोहोचलो होतो. तर आमच्यासाठी डिमांड येत होत का ते म्हणजे पाणी गडो करायचं नाही आणि आवाज पण करायचा नाही, एवढे डिमांड. मिथून रावला खेकडा नाही तर कमीत कमी मासा तरी दिसला. ते मासा हाताने धरण्याचा प्रयत्न केला, परंतु हातामध्ये आधार नाही, कारण की सगळी दोषी वरच्या पोरांचे ते पाणी कडू करून ठेवलं होतं. पकडणे आधी वेळ खावत नाही कधी डोकळा हात पकडा कोणी मग टीम परा होतो ना मग क्वार्टर परा होतो ना मारशी परा हा पडा ना मारच परा हा हा बोल रे मग लक्ष पकडून आवड मोठं भाटा भाटा गमा कोणी हो गमा कोणी. असं वाटत आहे की आम्हाला वनरक्षकाची नोकरी लागलेली आहे आणि आम्हाला पेट्रोलिंग करण्यासाठी आम्हाला जंगलमध्ये सोडलेली आहे.
सेम तसाच सीन इथं पण झालेला आहे. हा नजारा संपुष्ट बघा, खूप मजा येईल. आप जंगल भाऊ वन विभाग भाऊ नोकरी लागीत. हे डोंगर आणि त्याला झाडी एकदम डरावण्याचा होता. एकदम एकदम हॉरर टाईप होता. असं वाटत होतं जणू काय एखादा हॉरर फिल्मची शूटिंगच होत आहे. असा सीन सुद्धा आम्ही रियालिटी पाहिलं. चल जाऊ पाणी. एवढी मोठी पब्लिक आहे, सगळ्याच्या हिस्सासाठी एक पण खेकडं पकडला गेला नाही. सगळं आतापर्यंत बशीत मेलमेलचे काय उद्या उद्या काय उडी मारी द्या. देख के दोन्ही यार दर्शन तरी हे दो दर्शन तरी हे दो वर खुशी ना कधी जाईन सोन्या का पादर तू ब्लॉक सगळ्यात मोठा खेकडा म्हणजे हे ते अनिल भैयाने पकडलेला आहे. VR ने पकडलेला खेकडा. आणि शरद मी तुला 3 जण पकड्या बाकी पैसे शॉर्ट खेळ लकडी बघ ठिकवलेली दररोज गोर पेटे माई या मार ना गो मर गो म्हणजे आहे ना. मॉर्निंग ऑल ऑफ आता वाजलेले सकाळचे 9 आणि हा गावामध्ये 4था दिवस आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की रात्री किती परेशानी आली होती. झोपायला रात्री 2 वाजले होते आणि खेकड वगैरे पकडण्यात एवढं काय आले नव्हते. परंतु आतापर्यंत पोरं झोपलेले आहेत. जसे की आता तुम्ही दिसताय हे बरंच मारत आहे पाठीमागं. हे सगळे अर्धे पोरं इथे जमलेले आहेत कारण की झोपेतून मला वाटते आता उठलेले आहेत. परंतु ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही स्लीपर रूम मध्ये सगळे पोरे होतो. हे सुरत सगळे खेकड बघूया आपण कुठे आहेत. त्या बकेट मध्ये खेकड. रात्रीची मेहनत रात्री 2 वाजले होते घरी येण्यासाठी फक्त या खेकड्यामुळे. अरे अरे हाला नाही अंगी घाल
हे पाय हे सगळे खेकडे एकदम काळसर एकदम मोठे मोठे आहेत ते पाय चेक करत आहेत जिवंत आहे की मेलेले आहेत. होय बाहेर बाहेर कायला काढतो तू बापू निघे रे वाव हो लकडी माहिती सोय दिने तर गरमी खूपच होली कारण की बसल्या बसल्या एवढा मोठा घाम सुटलाय आणि आज पावसाचा पण अंदाज आहे वाटते हवामानामध्ये पण 2 दिवस पाण्याचा अंदाज दाखविलाय ते म्हणजे आज आणि उद्या पाऊस का नाही येणार भाऊ आपल्या भाऊचा बड्डे तर आहे ना आज आपला बड्डे आहे भाऊ आज तुम्ही नाही काय विश करणार माझं गाव फॉरेनमध्ये सी फूडला सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं आणि त्याचा वापर 100% केला जातो तसाच प्लॅन आम्ही बनवला आहे इथं आमच्या गावामध्ये तर त्याच्यासारखाच प्रोग्राम इथं पण बनवण्याचा प्रयत्न चालू आहे तर आम्ही ते करत आहोत बॉल घाल राईट मॅच ते वागा अंगली हो कायच गुड म्हणजे खायरच येते बकल रोग हा जात्रावाद करतो ब्लॉग आपण लागू करणार अक्षय काय आदिवासी का वाटेल बापू यात्रा मेहनत करून लायचा काढी दे थोडे तुट्यावर अक्षय थोडं जाऊ दे भाई मास्टरचं मास्टर हे जलचर सगळ्यात महाग आणि विदाऊट रक्ताचं आहे जे की ज्याच्यामध्ये रक्त नाही असा एकमेव खेकडा आतापर्यंत जीव आहे ह्याच्यात बघ रात्रीने एवढं निस्ता बोबो करे ते गळ्या म्हण इकड पकडेवा 4 जण भाई रावडी कुबळ आवाज कुठून आवाज ये सबच आहे काय काय येत कुठे रो जे काय वर तू अभ्यास आहे का नाही रे बकेटात पाणी लावतो सगळी खेकड्या ना करो माझी गोळ कापी जायचं बघत किती लोक अरे हे ऑर्डर लाव थांब रे नाही लावणी माचीत लावणी लहान बनवलं अरे रे फेक द परवास ये हमारे अक्षय ब्लॉकर हमारे यह सब महफिल है ये आग लगा रहे हैं हमारे अक्षय भाऊ अध्यक्ष साहब कह रहे हैं हमारे अक्षय भाऊ को नाम लग चुके हैं आग ये हम सब हमारे महफिल ये हमारे सोनू दादा तो हमारे अनिल भाऊ ये हमारे सरपंच अमित भैया इतने बड़े बड़े रस्सी है इसकी टंग टंग बोलते हैं इसको अपने को क्या सिर्फ पानी निकालना है पानी निकालना गिलास में 10 मेहनत से रे मजाक मत करो हाथ तो छोड़ मत
एवढी जेम पे जो आज पे मेरे पास रस्सी है आपके यहाँ इसको क्या कहते हैं वो मुझे बोलिए धन्यवाद खेकडा खायचे अनेक फायदे आहेत भाई. याला फ्राय करून खायचं आणि हे भाजून खाण्यात अलगच मजा आहे भाई. आम्ही सगळे भाजून खातोय. खायचं नाही. आजचा ब्लॉग इथपर्यंतच मर्यादित होता, जे की शी फूड आधारित होता. हे एन्जॉय फक्त काही काळापर्यंतच असतं, त्याच्यानंतर सगळं विसरून जातं. तोपर्यंत मित्रांनो हा ब्लॉग इथपर्यंत. चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. टाटा बाय बाय, गुड नाईट.